my dear students. Today we are going to learn subject, verb and object. Yes, it is my dear students. Subject, verb and object. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद. So before going line to line, I want to tell you, my dear students, when we are going to learn any language, whatever it may be the language, it will be Marathi, it will be Hindi, it will be English, whatever it may be, you have to learn the basic grammar or the basic things of that language. म्हणजे कुठलीही भाषा शिकताना तुम्हाला त्या भाषेचे जे कुठले बेसिक गोष्टी आहेत त्या आधी शिकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. लेट्स स्टार्ट. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. कर्ता, कर्म आणि क्रियापद. इन द लँग्वेज ऑफ ग्रामर म्हणजे ग्रामरच्या भाषेत बघा, द डोर ऑफ ॲन ॲक्शन इज कॉल्ड द सब्जेक्ट. बघा, जो कर्ता आहे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो कर्म करतो तो कर्ता असतो. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जो व्यक्ती, जी गोष्ट, जी घटना कर्म करते त्याला सब्जेक्ट म्हणतात. द डोर ऑफ ॲन ॲक्शन इज कॉल्ड सब्जेक्ट. जो ॲक्शन करतो त्याला सब्जेक्ट म्हटलं जातं. ओके. राम इज वॉकिंग, राम इज सब्जेक्ट. ओके. जस्ट लाईक दॅट सीता इज ईटिंग मँगो, सीता इज सब्जेक्ट. का तर यामध्ये राम इज वॉकिंग, राम चालतोय. कोण चालतोय? तर राम चालतोय. ओके. कुठल्याही वाक्याला कोण हा शब्द विचारल्यानंतर जे उत्तर येतं तो असतो सब्जेक्ट. ओके. हू हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतो तो असतो सब्जेक्ट. मग जस्ट लाईक दॅट झाशीची राणी खूप जास्त शूर होती. तर यात कर्ता कोण आहे? झाशीची राणी. ओके. जस्ट लाईक दॅट माय डिअर स्टुडंट्स, आपण सब्जेक्ट ओळखू शकतो. जसा मराठीत कर्ता असतो तसा इंग्लिशमध्ये सब्जेक्ट असतो. जो व्यक्ती जी गोष्ट करतो त्याला कर्ता म्हणतात. ओके. जस्ट लाईक दॅट आवर स्टुडंट्स गो टू स्कूल. याच्यात कर्ता कोण आहे? आपले स्टुडंट्स. जो काम करतो, जो त्या वाक्यामध्ये घडणारी घटना करतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. ओके. देन द ॲक्शन वर्ड इज कॉल्ड द वर्ब. बघा, आता जी गोष्ट घडती आहे, जो ॲक्शन वर्ड आहे त्याला काय म्हटलं जातं? वर्ब म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपल्या पहिल्या उदाहरणात राम इज वॉकिंग. वॉकिंग, आता राम करताय, बरोबर. राम काय करतोय? तर वॉकिंग करतोय. म्हणजे वॉकिंग हे काय झालं? वर्ब झालं. म्हणजे हे काय झालं? क्रियापद झालं. बघा, ज्यावेळी एखाद्या वाक्याला तुम्ही प्रश्न विचारता की काय, त्यावेळी येणारं उत्तर वर्ब असतं. ओके. सोप्या भाषेत सांगू तर एखादं वाक्य त्याच्यात जे वर्ब येतं, म्हणजे जे वाक्य जो अर्थ ॲक्शन दाखवतो, आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये होणारी मूव्हमेंट दाखवतो, ॲक्शन दाखवतो, ॲक्शन वर्डला वर्ब म्हणतात. ओके. सो द डेफिनेशन विल बी द ॲक्शन वर्ड इज कॉल्ड ॲज वर्ब, ऑर the word which shows an action is called as a verb. Okay. After that on which the action word acts is called as a object. बघा, आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर ॲक्शन वर्डनी जी क्रिया ज्या गोष्टीवर केली आहे तो वर्ड झाला ऑब्जेक्ट. ओके. आता हा ऑब्जेक्ट कसा बरं ओळखायचा? तर बघा, सीता एट ॲन ॲपल. तर यात ऑब्जेक्ट काय? ॲपल. बघा, सीता कोण आहे? करताय. ईट काय आहे? तर वर्ब आहे. आणि आता जे वर्ब आहे म्हणजे खाणे ही प्रक्रिया कुणावर चालू आहे? तर ॲपलवर चालू आहे. ओके. तर कुणावर हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जे उत्तर येतं त्याला म्हणतात ऑब्जेक्ट.
पुन्हा एकदा बघूया. दॅट ऑन विच द ॲक्शन वर्ड ॲक्ट्स. म्हणजे ॲक्शन वर्ड ज्या गोष्टीवर ॲक्ट करतो, ॲक्शन वर्ड ज्या गोष्टीवर प्रक्रियित केला जातो. ॲक्शन वर्ड म्हणजे आपलं वर्ब ज्या गोष्टीबद्दल क्रिया करतं त्याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्ट म्हटलं जातं. पुन्हा एकदा तिन्ही डेफिनेशन बघू. द डोअर ऑफ ॲन ॲक्शन इज कॉल्ड ॲज अ सब्जेक्ट. सब्जेक्ट त्याला त्याला म्हणतात जो ॲक्शन करतो. जो शब्द ॲक्शन दाखवतो त्याला वर्ब म्हणतात. आणि ज्या गोष्टीवर ॲक्शन घडत असते, क्रिया घडत असते, त्याला ऑब्जेक्ट म्हणतात. ओकेच माय डिअर स्टुडंट्स. द सब्जेक्ट, द वर्ब अँड द ऑब्जेक्ट कॅन हॅव वन ऑर मोर दॅन वन वर्ड. बघा, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब हे वाक्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त शब्द असू शकतात. स्टडी द फॉलोइंग टेबल केअरफुली. आता बघा, आपल्याला इथं एक तक्ता दिला आहे ज्यात सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा 3 रकान्यांचा एक तक्ता दिला आहे. सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट दिलेला आहे, वर्बमध्ये वर्ब्स दिलेत आणि ऑब्जेक्टमध्ये ऑब्जेक्ट दिलेत. पण हे एकच वाक्य आहेत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, शी हॅज ॲन ॲपल. शी सब्जेक्ट आहे, हॅज वर्ब आहे, ऑब्जेक्ट ॲन ॲपल आहे. दीज गर्ल सिंग स्वीट सॉन्ग. दीज गर्ल, या गर्ल्स काय करतात? तर सिंग म्हणजे गाणं म्हणतात. स्वीट सॉन्ग ऑब्जेक्ट आहे. ओके. दीज गर्ल्स सब्जेक्ट, सिंग वर्ब, ऑब्जेक्ट आहे स्वीट सॉन्ग. ओके. थर्ड, ऑल चिल्ड्रन लव आईस्क्रीम. सगळ्या मुलांना आईस्क्रीम आवडतं. ऑल चिल्ड्रन सब्जेक्ट आहे, लव म्हणजे प्रेम करतात, तर वर्ब आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम हे ऑब्जेक्ट आहे. ओके. मिस अनुपमा म्हणजे सब्जेक्ट आहे. मिस अनुपमा टीचेस इंग्लिश. मिस अनुपमा सब्जेक्ट, टीचेस वर्ब, इंग्लिश ऑब्जेक्ट. बॉयज अँड गर्ल्स आर ईटिंग ॲपल्स अँड ऑरेंज. बघा, आता यात अनेक सब्जेक्ट आलेत, अनेक वर्ब आलेत आणि अनेक ऑब्जेक्टही आलेत. बॉयज अँड गर्ल्स सब्जेक्ट आहे, आर ईटिंग वर्ब आहे आणि ॲपल्स अँड ऑरेंज ऑब्जेक्ट्स आहेत. आता इथं 2 सब्जेक्ट आणि 2 ऑब्जेक्ट आहेत. ओके. जस्ट लाईक दॅट माय डिअर स्टुडंट्स, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड वर्ब आर रिअली व्हेरी इझी टू आयडेंटिफाय इन द सेंटेन्स. So your homework is that you have to write 20 examples of the sentences which you have to mention verb, subject and object. So my dear students, I hope you will understand what is mean by subject, verb and object. I will be waiting for your homework. Thank you so much for watching. Bye bye and miss you.